गुणोत्तर आणि प्रमाण याच्यामधील या टाईपची प्रश्नांची उत्तरे थोडीशी आपली चुकतात. तर त्यासाठी आता हा काय प्रश्न आहे तो आपण अगोदर बघूयात. खताच्या 18:8 आणि 18:10 या प्रकारामध्ये नायट्रोजनची संयुगे 18%, फॉस्फरसची संयुगे 18% आणि पोटॅशियमची संयुगे ही 10% असतात. उरलेला भाग हा इतर पदार्थांचा असतो. तर त्या प्रकारचा 20 किलोग्रॅम खतामध्ये प्रत्येक प्रकारच्या संयोगाचे वस्तुमान किती असेल असं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे. ठीक आहे, या प्रकारचे प्रश्न खूप सोपे असतात. आता त्यांनी काय दिलेलं आहे हे आता आपण बघूया उत्तरामध्ये. आता बघा, 20 किलोग्रॅम खतातील नायट्रोजनच्या संयोगाचे वस्तुमान हे किती आहे आपल्याला माहीत नाही. त्यासाठी आपण एक चल मांडलं, तर त्यासाठी इथं एक्स हे चल आपण मांडलं आहे, म्हणजेच एक्स किलोग्रॅम. जे त्यांचं ज्यांनी माप दिलेलं आहे तेच ठेवायचं, मापात बदल नाही करायचा. मग आता आपण एक्स मांडलं. मग आता बघा, मग आता पहिल्यांदा त्यांनी 18 दिलं आहे ना, मग पहिल्यांदा 18 घ्यायचं. आता प्रमाण आहे म्हटल्यावरती आपल्याला छेद 100 करणं गरजेचं आहे. गुणोत्तर आणि प्रमाण आहे की नाही, त्याच्यामुळे छेद आपल्याला 100 करायचा. म्हणजेच 18/100 बरोबर एक्स छेद आपल्याला 20 करायचं आहे. 20 का? कारण का बघा, 20 किलोग्रॅम खतातील आहे ना, त्याच्यामुळे छेद असताना आपल्याला 20 घ्यायचं आहे. मग आता आपण एक्सची किंमत कशी काढणार बघा, तर एक्स बरोबर आपल्याला काय करायचं आहे, छेदस्थानी या ठिकाणी बघा 18चे छेद जो 100 आहे तो छेदस्थानी 100 तसंच ठेवायचा आहे आणि 18 आणि 20 यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, समजलं का? 100 जे आहे ते छेदस्थानी तसंच ठेवायचं आहे आणि 18 आणि 20 हे अंशस्थानी जातील, त्यांचा गुणाकार करायचा आहे. तर बघा आता 18 गुणिले 20 छेद 100 बरोबर. आता 20 मधला एक शून्य गेला आणि 100 मधला एक शून्य गेला बरोबर. म्हणजेच बघा, 18 गुणिले 2 राहिले आणि खाली किती राहिले, तर ते 10 राहिले. ओके, मग आता काय करायचं आहे, 18 दुनी 36 सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, 18 दुनी 36 करा आणि छेद 10. ओके, आता 36/10 असतील तर मग आपल्याला काय करायचं आहे बघा, 10 आहेत म्हटल्यावरती 10 एकाच्या पुढे शून्य आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 6च्या अलीकडे एक पॉईंट द्यायचा आहे. म्हणजेच 3.6 हे काय झालं, त्याचं उत्तर झालेलं आहे. आता